आपण आज अशी गोष्ट बनवणार आहे ज्यामुळे पान नेहमी अपूर्णच राहतं. चला तर मग, इथे आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, अर्ध निंबू घेतलेला आहे, लसण घेतलेला आहे. यात 3 गोष्टी आहेत: शेंगदाणे, जिरं, धने. चला तर मग, तव्यावरती शेंगदाणे, जिरं, धने आपण भाजून घेऊया छान. मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचं. त्यानंतर काढून घ्यायचं. तव्यावरती आपण तेल लावायचं. थोडं गरम झालं की त्यानंतर मिरच्या टाकायच्या. त्यानंतर लसण टाकायचे. त्याला परतून घ्यायचं. थोडं जपून करायचं, मिरच्या फुटतात तेव्हा अंगावर उडायची शक्यता असते. हळूहळू परतवायचं, छान होऊ द्यायचं. त्यानंतर त्याला काढून घ्यायचं. इथे आपण खलबत्ता घेतलेला आहे. आपण मिक्सरचा वापर न करता खलबत्त्याने घेणार आहे. मिरच्या, लसूण, कोथिंबीर सगळं भाजलेलं मिक्स त्यात टाकणार आहे. लिंबू थोडं पिळणार आहे. मीठ टाकलेलं आहे. छान त्याला एकजीव करायचं. बघू शकता तुम्ही, छान एकजीव झालेला आहे. झालं तर मग आपला झणझणीत ठेचा रेडी.